नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण निघालेलो आहे इंदापूर येथे जवळच असलेल्या अथर्व रिसॉर्टमध्ये. तर अथर्व रिसॉर्ट वॉटर पार्क जे आहे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, इंदापूरकडून सोलापूरच्या दिशेने जात असताना इंदापूरच्या थोडंसं पुढं आल्यानंतर सरडेवाडीचा जो टोल नाका आहे त्याच्या थोडंसं अलीकडच्या साईडला उजव्या साईडला जर बघितलं तर इकडच्या साईडला हे जे अथर्व रिसॉर्ट जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो. तर अथर्व रिसॉर्टचं जर बघितलं तर आतमध्ये 300 रुपये एवढं तिकीट आहे फक्त वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी. आणि बाकीच्या सर्व ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी जर बघितलं तर 650 रुपये एवढं तिकीट आहे मित्रांनो. तर आम्ही फक्त वॉटर ॲक्टिव्हिटीचं वगैरे तिकीट काढलं होतं. तर ह्या अशा प्रकारे जे आहे ते स्विमिंग पूल वगैरे आपल्याला 2 प्रकारचे, एक लहान आणि एक मोठा स्विमिंग पूल आपल्याला ह्या अथर्व रिसॉर्टमध्ये बघायला भेटतोय. आणि इकडच्या साईडला हे समोर जर बघितलं तर एक मोठं स्विमिंग पूल आहे मित्रांनो. मोठ्या स्विमिंग पूलच्या साईडला जर इकडं बघितलं तर मोठा स्विमिंग पूल ह्या अशा प्रकारे हे पूर्ण बघून झाल्यानंतर जर इकडच्या साईडला जर बघितलं तर ह्या अशा प्रकारे स्लायडिंग वगैरे जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. तिथं वेगवेगळे जे राऊंड मारता येतात अशा प्रकारे हे स्लायडिंग किंवा हे इथं आहेत मित्रांनो. एकदम कमी अशा तिकीटमध्ये व्यवस्थित असं एकदम फुल एन्जॉयमेंट अशा प्रकारचं हे मित्रांनो वॉटर पार्क आहे. एक छोटंसं अथर्व रिसॉर्ट म्हणजे एक छोटंसं वॉटर पार्कच आहे मित्रांनो. अशा प्रकारे जे उंच उंच जे आहेत त्या स्लाईड्स आहेत इथं. मोजक्या स्लाईड्स आहेत पण भरपूर एकदम दिवसभर रमून जावं एवढं इथं जागा वगैरे जे आहेत ते आहे. पाठीमागच्या साईडला बोटिंग वगैरे पण आहे तिकडच्या साईडला. पण बोटिंगचं वगैरे आम्ही एंट्री घेतलेली नव्हती, त्याच्यामुळं आम्ही आता इथं फक्त स्विमिंग वगैरे करायला आलेलो आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे स्विमिंग पूल आहे मित्रांनो. आणि लहान मुलांसाठी पलीकडल्या साईडला समोरच तुम्ही बघू शकताय तिथे एक स्विमिंग पूल आहे. 2 फुटाचा एक स्विमिंग पूल आणि हा जो आहे तो 4.5 फुटाचा असा स्विमिंग पूल यांनी विचारला असता सांगितलेला आहे. तर इकडच्या साईडला हे ज्या रेलिंगच्या पलीकडे जो आहे तो लहान मुलांसाठी छोटासा स्विमिंग पूल आहे मित्रांनो. हा जो आपण समोर बघताय हे लहान मुलांचा छोटा 2 फूट खोली असलेला जो आहे तो स्विमिंग पूल आहे मित्रांनो. तर या स्विमिंग पूलमध्ये बघायला गेलं तर असं इथं पण एक छोटीशी जे आहे ते घसरगुंडी वगैरे जे आहे ते बघायला भेटते. तर त्यामध्ये पण व्यवस्थित एन्जॉयमेंट वगैरे करता येते मित्रांनो. आणि लहान मुलांसाठी ही लहान मुलं जी तुम्ही बघताय समोर अशा प्रकारे खूप एन्जॉय करू शकतात इथं. इकडं जर बघितलं तर हे जो कॅसल जे आहे ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये लोणावळ्यातला जो वेट एन्जॉय वॉटर पार्क आहे त्याचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. तर तिथं जे आहे ते तसं इथं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते पण एकदम मस्त लोक वगैरे तिथं पाणी पडतंय ते बघायसाठी थांबतात. रेन डान्स वगैरे पण आहे, तुम्ही पाठीमागच बघितला. रेन डान्स नंतर इकडच्या साईडला हाच जो स्विमिंग पूल आहे त्याचं मी तुम्हाला दुसऱ्या साईडनं जो आहे तो व्ह्यू दाखवतोय. अशा प्रकारे स्विमिंग पूल आहे मित्रांनो. आता पोहण्याचा वगैरे इथं भरपूर आनंद घेऊ शकतो आपण. किंवा डान्स वगैरे करण्यासाठी पण भरपूर वेगवेगळी गाणी वगैरे लावलेली असतात. आता तुम्ही समोर बघू शकताय पलीकडल्या साईडला रेन डान्स वगैरे करत आहेत लोक. तर अशा प्रकारे हे जे आहे ते स्लायडिंग वगैरे जे आहे ते आणि जे गोल ट्यूब जे आहेत त्या पण इथं आपल्याला बाहेरच विक्रीसाठी उपलब्ध आहे. साईजनुसार इथं आपल्याला ते उपलब्ध करून देतात मित्रांनो. तर त्या ज्या गोल ट्यूबची किंमत जी आहे ती प्रत्येक साईजनुसार वेगवेगळी किंमत आहे. तर अशा प्रकारे आता हे सगळं तुम्हाला तर दिसतंयच. अशा प्रकारे हा जो आहे तो लहान मुलांचा लहान स्विमिंग पूल आहे. लहान स्विमिंग पूलनंतर थोडंसं जास्त एन्जॉयमेंट झाल्यानंतर मोठ्यांसाठी पण वेगळा स्विमिंग पूल आहे. मोठ्यांसाठी 4 फुटापेक्षा 4.5 फुटाचा स्विमिंग पूल असल्यामुळे तिथं थोडं ज्यांना पोहायला येत नाही ते थोडं तिथं जाण्यासाठी घाबरतच असतात. त्यामुळंच लहान मुलांच्या स्विमिंग पूलमध्ये पण मोठ्यांची गर्दी आपल्याला बरीच बघायला भेटते. तर समोर बघू शकता लहान मुलं पण आहेत आणि या स्विमिंग पूलमध्ये मोठे पण आहेत. तर हे अशा प्रकारे लहान मुलांसाठी एक छोटीशी घसरगुंडी वगैरे जे आहे ते एकदम मस्त अशी घसरगुंडी इथं बनवून ठेवलेली आहे मित्रांनो. तर हा जो मित्रांनो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. हा जो रिसॉर्ट आहे तो एकदम कमी खर्चात आहे आणि जवळच आपल्याला असल्यामुळे आपण अवश्य भेट द्यावी.